आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। जय श्री कृष्ण। जिथे कुठे मित्र आणि मैत्रीचा विषय निघतो तेव्हा उदाहरण दिलं जातं कृष्णा सुदामाच्या मैत्रीचं। असं म्हणतात की मैत्री असावी तर कृष्ण आणि सुदाम्यासारखी, आणि मित्र असावा तर श्रीकृष्णासारखा। श्रीकृष्णांच्या जीवनात सुदामांबरोबरचा त्यांच्या मैत्रीचा अध्याय अतिशय मधुर आणि मार्मिक आहे, ज्यात पदोपदी इतकी आर्त भावुकता लपली आहे की ही कथा सांगता सांगता किंवा ऐकता ऐकता अनेक वेळा डोळ्यात अश्रू उभे राहतात। संशोधकांच्या अनुसार कृष्ण सुदाम्याची कहाणी भारत आणि विदेशातल्या अनेक भाषांमध्ये लिहिली गेली आहे। बंगाली, मल्याळी, काश्मीरी भाषांव्यतिरिक्त उर्दू आणि फारसी भाषांमध्ये या अनुपम मित्रकथेचं गाणं केलं गेलं आहे। काशीचे काव्यरसिक लाला भगवान दीन यांनी प्रियदर्शी या नावाने ही कथा लिहिली, तर महाराष्ट्राच्या आनंददासांनी उर्दू शायरीत हिचं वर्णन 1884 मध्ये केलं। या कथेच्या आधारे रंगमंचासाठी अनेक नाटकं लिहिली गेली। मी स्वतः माझ्या लहानपणी कृष्ण सुदामा नाटक लाहोरच्या रंगमंचावर पाहिलं आहे, परंतु या सर्व कवींच्या बरोबरीने हिंदीतील एक कवी नरोत्तम दासांनी सुदामा चरित नावाने जे काव्य लिहिलं आहे त्याहून अधिक रसपूर्ण काव्य कोणत्याही भाषेत कोणत्याही कवीने लिहिलेलं नाही। त्यामुळेच इतक्या शताब्दी उलटूनही लोक त्यांची शब्दावली विसरू शकलेले नाहीत। सीस पगान जगातन पै प्रभु, जानई को आही बैसे केही ग्रामा, धोती फटीसी लटी दुपटी, अरुपाय उपान की नहीं सामा, द्वार खरो द्विज दुर्बल एक, द्वार खड़ो द्विज दुर्बल एक, रहो चकिसो वसुधा अभिरामा, पूछत दीन दयाल को धाम, बतावत आपनो नाम सुदामा, पूछत दीन दयाल को नाम, बतावत आपनो नाम सुदामा। ही कहाणी आहे दोन मित्रांची जे लहानपणी एकाच गुरूंच्या आश्रमात शिकले। कृष्ण एक राजकुमार होते आणि सुदामा एक गरीब ब्राह्मण पुत्र। याच काळात त्या दोघांमध्ये अतिशय दाट मैत्री झाली।
आता बोल, मला तुझा मित्र बनवशील की नाही? तू तर खरोखरच भगवंतासारखा उदार आहेस. आज जीवनात पहिल्यांदाच कुणाला तरी मित्र बनवल्याचा आनंद मिळालाय मित्रा. मग दोघे मोठे झाले. श्रीकृष्ण द्वारकाधीश बनले. पण सुदामाच्या परिस्थितीमध्ये काहीच फरक नाही पडला. उलट सुदामाचं लग्न झाल्यानंतर परिवार वाढल्याने सुदामा अधिकाधिक गरीब होत गेला. श्रीकृष्ण श्रीकृष्ण श्रीकृष्ण. या कहाणीत दोन मित्रांच्या अतूट मैत्रीचं चित्रण केलं गेलंय. यांच्यातील एक भगवान आहे तर दुसरा आहे दीन गरीब सुदामा. एक सकाम आहे तर दुसरा निष्काम आहे. एक नियामक आहे जो नियम बनवतो तर दुसरा संयमी जो नियमांचं पालन करतो. एक ब्रह्म आहे तर दुसरा जीवात्मा. एक संपन्न आहे तर दुसरा विपन्न दरिद्री. श्रीमद भगवद्गीतेमध्ये महर्षी वेदव्यासांनी सुदामाचं चरित्र सांगताना लिहिलं आहे की सुदामा एक ब्रह्मज्ञानी ब्राह्मण होता. ब्रह्मज्ञानी असल्या कारणाने त्याला ठाऊक होतं की ही निर्धनता आणि गरिबीचे कष्ट त्याच्या स्वतःच्याच मागच्या जन्माच्या कर्मांची फळं होती. त्यामुळे त्या फलस्वरूप दुःखाला भोगल्याशिवाय त्याला मुक्ती मिळणं शक्य नव्हतं. त्यामुळेच तो अतिशय धैर्याने गरिबीची दुःख सहन करत होता. परंतु त्याची पत्नी त्याच्या सतत मागे पडलेली असायची की ज्यांना तुम्ही त्रिलोकीनाथ समजत आहात ते तुमचे मित्र आहेत तर त्यांच्याकडून सहाय्य का नाही मागत. परंतु सुदाम्याला श्रीकृष्णांच्या पुढे मदतीसाठी हात पसरणं स्वीकारार्ह नव्हतं. आता विचार करण्याजोगी गोष्ट ही आहे की सुदामा श्रीकृष्णांचा परमभक्त देखील होता. तरी तो का श्रीकृष्णांच्याकडे मदत मागत नव्हता? कारण जो खरा भक्त असतो तो तर भगवंतांसमोर असा कोणताही मुखवटा नाही धरत की मी नाही मागणार म्हणून. भक्त तर पूर्णार्थाने समर्पित असतो, विनम्र असतो. त्याला भगवंतांकडे काही मागण्याची, काहीही बोलण्याची कधीच कुठलीच शरम वाटत नाही, कसलीच लाज वाटत नाही. जसं की सूफी कवींनी म्हटलं आहे, कंजरी बण्या मैनू शर्म ना आवे, मैनू नचके यार मनावण दे. अर्थात जर माझ्या नाचण्यामुळे माझे प्रभू माझ्यावर प्रसन्न होत असतील तर मला एका वेश्येसारखं नाचण्यात देखील काही लाज वाटणार नाही. सुदामा ही गोष्ट समजून होता तरी देखील तो कृष्णाकडे का मदत मागत नव्हता याचं एक अगदी सूक्ष्म कारण आहे. ते हे की श्रीकृष्णाबरोबर सुदाम्याचं दोन प्रकारचं नातं होतं. एक भक्त म्हणून तर दुसरं मित्र म्हणून. भक्ताच्या नात्यामध्ये तर काही लाज नव्हती, काही संकोच नव्हता. परंतु संकोच होता मैत्रीच्या नात्यामध्ये. मैत्रीच्या बाबतीत त्याचे काही पक्के नियम होते. त्याचं म्हणणं होतं की मित्राच्या घरी खायला तेव्हाच जा जेव्हा तुम्हाला देखील तुमच्या घरी त्याचं आदरातिथ्य करणं शक्य असेल. तो असा विचार करायचा की मित्राच्या पुढे हात पसरण्याने त्याचा स्वाभिमान दुखावला जाईल. त्याचं म्हणणं होतं विपत्तीच्या काळात मित्राच्या घराचा दरवाजा ठोठावू नये. सरतेशेवटी सुदामाने द्वारकेच्या दिशेने त्याचं पहिलं पाऊल कसं टाकलं आणि त्याने न मागून सुद्धा श्रीकृष्णांनी त्याच्यासाठी काय केलं, मैत्रीला कसे ते जागले, हा अतिशय मार्मिक प्रसंग आहे जो आम्ही आजपासून आपल्यासमोर प्रस्तुत करू जात आहोत. आम्हाला आशा आहे की आमच्याकडून राहिलेल्या त्रुटींकडे लक्ष न देता आमचे दर्शक या कथेचा आनंद घेतील. जय श्रीकृष्ण.
प्रणाम भगवान. देवी तुम्ही? हो प्रभू, मीच. काय झालंय देवी? आज तुमच्या मुखमंडळावर किंचित वेदना जाणवते आहे. असं नेमकं काय घडलंय देवी? हेच तर मी तुम्हाला विचारायला आले प्रभू, की तुमच्या मुखमंडळावर भावुकतेची एक अशी झलक पाहायला मिळते जी मी याआधी कधीही पाहिली नाही. तुमच्या बासरीतून देखील करुण वेदनेचे आर्तसूर ऐकू येत आहेत. असं काय घडलंय प्रभू? कुणी एखादा परमभक्त अत्यंत दुखी तर नाही? किंवा असं तर नाही ना की तुमचा कोणी भक्त सांसारिक मायेने गांजलाय आणि त्याचा नाईलाज पाहून तुमच्या बासरीचे मधुर स्वर देखील व्याकुळ झालेत? एक तुम्हीच तर आहात ज्या माझ्या अंतर्मनाला पाहू शकता. त्यामुळे तुमच्यापासून माझ्या मनातलं काही लपून राहत नाही. तुमचं अनुमान बरोबर आहे देवी. या जगातल्या मायेने माझ्या एका भक्ताला दुःखाच्या साखळदंडांनी अशा प्रकारे जखडून टाकलं आहे, जसा एखादा विशाल नाग एखाद्या दुबळ्या मनुष्याला आपल्या वेटोळ्यात जखडून टाकतो, त्याची हाडं मोडण्याचा प्रयत्न करतो. अगदी तशीच अवस्था झाली आहे माझ्या त्या भक्ताची. आणि माझा नाईलाज आहे की मी त्याचं दुःख दूर नाही करू शकत. असा कोणता भक्त आहे ज्याचं दुःख तुम्ही पाहू शकता पण दूर नाही करू शकत? कोण आहे तो? सुदामा. सुदामा? याआधी नाव नाही ऐकलं. कुणी नवीन भक्त आहे? खूप जुना आहे. अनेक जन्मांपासून माझा परम भक्त आहे. आणि या जन्मात तर माझा बालपणीचा सखा देखील आहे. आता कोणी नका घालत बसू प्रभू. सांगा ना, कोण आहे तो? कुठे राहतो? तो बघ, त्याच्या झोपडीत बसलेला आहे. जेव्हा सर्व जग झोपेच्या अधीन आहे तेव्हा तो त्याच्या झोपडीच्या कोपऱ्यात बसून माझं नामस्मरण करत आहे. श्री कृष्ण, 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 श्री कृष्ण. याला काय दुःख आहे प्रभू? याला दारिद्र्याचा शाप आहे. याचं दुःख आहे गरिबी. गरिबी? हो, गरिबी. श्री कृष्ण, 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 श्री कृष्ण.
श्री कृष्ण श्री कृष्ण श्री कृष्ण श्री कृष्ण श्री कृष्ण श्री कृष्ण. ते बघ, केवळ पाणी पिऊनच समाधान मानलं त्याने. श्री कृष्ण. जगातलं सर्वात मोठं दुःख आहे गरिबी. गरिबी ते दुःख आहे ज्याचा घाव श्रेष्ठातल्या श्रेष्ठ वीराला गुडघे टेकायला भाग पाडत असतो. गरिबी कितीही मोठ्या ज्ञानवंताचं आणि कितीही मोठ्या धर्मात्म्याचं धैर्य आणि धर्म उन्मळून पाडू शकते आणि त्यांना धर्माच्या मार्गावरून हटवून अधर्माच्या मार्गावर चालण्यासाठी भाग पाडत असते. माझा हा भक्त गरिबीच्या त्याच अंतिम मर्यादेपर्यंत पोचला आहे जिथे परमश्रेष्ठ वीर आणि धीर पुरुष परिस्थिती समोर गुडघे टेकतात. तर गरिबीचा रोग आहे याला. हो, गरिबी.
मग हे त्रिलोकीनाथ, यात इतकी चिंता कशाला? तीनही लोक तर तुमच्या अधीन आहेत. तुमच्या भुवईच्या नुसत्या इशाऱ्याने देखील त्याचं दारिद्र्य दूर होऊ शकतं. हो, पण जर तुमची इच्छा असेल तर. माझी तर खचितच तशी इच्छा आहे. जर माझ्या हातात असतं तर आत्ता या क्षणी मी त्याच्या दारिद्र्याचा नाश करून टाकला असता. पण मग करत का नाही? पण माझ्या हातात असेल तर करणार ना. तुमच्या हातात नाही तर मग कुणाच्या हातात आहे भगवान? त्याच्याच हातात आहे. मला ही कोड्यातली भाषा नाही कळली. त्याचं दारिद्र्य दूर करणं तुमच्या हातात आहे. तुमची तशी इच्छा देखील आहे. तरी सुद्धा माझी नक्कीच तशी इच्छा आहे. परंतु माझी इच्छा असून काय उपयोग? त्याची पण तर इच्छा असली पाहिजे. मग काय त्याची इच्छा नाहीये की त्याचं हे दारिद्र्य दूर व्हावं? नाही ना. याचा अर्थ? हे बघ रुक्मिणी, सुदामा कोणी साधा सुधा माणूस नाहीये. तो एक ब्रह्मज्ञानी आहे. सांसारिक विषयांपासून विरक्त, शांत चित्त, जितेंद्रिय, ज्याला योगात स्थितप्रज्ञ असं संबोधतात. तो एक स्थितप्रज्ञ योगी आहे. त्याला ठाऊक आहे की ही गरिबी त्याच्या पूर्वजन्मातल्या कर्मांचं फळ आहे. या मृत्यूलोकाचा अथवा कर्मलोकाचा नियम हाच आहे की प्राण्याला त्याच्या मागल्या कर्मांची फळं भोगावीच लागतात. जोपर्यंत त्याच्या कर्मफलांचा हिशोब चुकता होत नाही, त्याला मोक्षाची प्राप्ती नाही होऊ शकत. मग ते कर्मफळ भले दुःखाचं असो वा सुखाचं. सुखाचं सुद्धा? हो, सुख देखील असंच एक बंधन आहे जसं दुःख आहे. जसा दुःखाचा हिशोब चुकता करावा लागतो, तसाच सुखाचा हिशोब देखील चुकता केल्याशिवाय प्राणी माझ्या चरणांशी विलीन नाही होऊ शकत. परंतु एकच अट आहे की जो माझ्यापर्यंत पोहोचू इच्छितो त्याला मागल्या कर्मफळांचं दुःख वा सुख सर्व काही केवळ निरासक्त भावाने भोगावं लागतं. निरासक्त भावाने? हो, कारण जर त्यात आसक्ती आली तर मग नवीन कर्म सुरू होऊन जातं. जिथे नवीन कर्माचा आरंभ झाला तिथे त्याचं कर्मफलरूपी भाग्य बनणं सुरू होऊन जातं. आणि मग कर्मातून भाग्य आणि भाग्यातून नवीन कर्माचं नवीन चक्र सुरू होऊन जातं. आणि सुदामा ही गोष्ट अगदी चांगल्या प्रकारे जाणून आहे, कारण तो ब्रह्मज्ञानी आहे. त्यामुळे तो त्याचं दारिद्र्य निरासक्त होऊन भोगत आहे. तो माझा परमभक्त आहे. तरी देखील त्या खोळ्याने एकदा सुद्धा स्वप्नात देखील मला प्रार्थना केली नाही की प्रभू माझं दुःख संपवून टाका. माझा हाच नाईलाज आहे की त्याचं दुःख मी बघतो आहे, परंतु ते दूर नाही करू शकत. आणि तिथे त्याचा आनंद तरी पहा. श्री कृष्ण, श्री कृष्ण, श्री कृष्ण, श्री कृष्ण, श्री कृष्ण, श्री कृष्ण.
दोन दिवसांपासून भिक्षा अतिशय कमी मिळाली आहे. मुलांना अर्ध पोटी ठेवून पती पत्नी दोघांनी 2 दिवसांपासून काहीही खाल्लेलं नाही. पत्नी सुद्धा उपाशी झोपली आहे. त्यामुळे भात शिताचा अर्धा तुकडा तिच्याकरता ठेवून दिलाय. स्वतः उरलेला अर्धा तुकडा खाणार आहे. वाह, याला म्हणतात संतोष.
अरे हे काय? उरलेलं अर्धशीत तर मला अर्पण करतो आहे. ज्यांना उरलेलं भाताचं अर्धशीत अर्पण करत आहात, भले त्यांना याची काय किंमत असणार. त्यांना तर मोठ्या मोठ्या मंदिरातून मोठे मोठे शेठ आणि धनाढ्य लोक सोन्याच्या भांड्यातून उत्तम उत्तम 56 भोग अर्पण करतात. तिथे एक निर्धन दरिद्री ब्राह्मणाने नैवेद्यात वाढलेलं भाताचं अर्धशीत कसं दिसणार त्यांना? वसुंधरे, प्रभूंच्या समोर मोठमोठ्या वस्तूंचं अथवा सोन्या चांदीच्या भांड्यांचं काहीच मोल नाहीये. तिथे केवळ श्रद्धेचं मोल आहे, भक्तीचं मोल आहे. ती श्रद्धा आणि भक्ती हरवून देऊ नकोस. हे बघ, गरिबीच्या दुःखाने त्रासून जाऊन तू माझा राग राग करतेस. ते मला खूप आवडतं. या जगामध्ये कुणीतरी तुला तुझं आपलं वाटतं, ज्याच्यावर तू अधिकाराने रागवू शकतेस. मी देखील ऐकलं नाही तर या क्रोधाद्वारे तुझं जे दुःख आहे ते दुसरं कोण ऐकणार? त्यामुळे माझा हवा तितका राग राग कर, परंतु तुझ्या मनातली श्रद्धा आणि भक्तीची ज्योत मात्र विझून देऊ नकोस. तुझ्या धर्माचं पालन आणि प्रभूंची भक्ती हाच तर तो खजिना आहे ज्याला गरिबी देखील लुटून नेऊ शकत नाही. ठीक आहे भक्तराज, तुमची आज्ञा शिरोधार्य मानते मी. परंतु एक गोष्ट समजावून सांगा मला. काय? हेच की तुम्हाला उरलेलं भाताचं एक शीत मिळालं तर तुम्ही असा विचार करून की वसुंधरा 2 दिवसापासून भुकेली असेल, अर्धशीत मला देऊ केलं आणि उरलेलं अर्धशीत तुम्ही स्वतः का नाही खाल्लं? तुमच्या त्या भगवंताला द्यायला निघालात. तो तर भुकेलेला नव्हता. वसुंधरे, गृहस्थाश्रमाचा धर्म आहे की आपण खाण्याआधी एक भाग आपल्या पशुला खाऊ घालायचा, जो आपली सेवा करतो. जशी आपली गाय आहे, एक भाग त्या अतिथी करता काढून ठेवावा, जो अचानक आपल्या द्वारी येऊ शकतो. मग भोजन करावं. त्यामुळे मी विचार केला, या अर्ध्या शीताचे इतके सारे भाग तर होऊच शकत नाहीत. त्यामुळे यास त्यांना अर्पण करतो जे विश्वात्मा आहेत. कदाचित ते याने संतुष्ट होऊन जातील.
तर सृष्टीतल्या सर्व प्राण्यांची भूक भागून जाईल. म्हणूनच हे त्यांनाच अर्पण करायला जातो आहे. जर असं असेल तर हे घ्या, माझ्या वाटणीचं अर्ध शीत देखील त्यांनाच अर्पण करा. का तू नाही खाणार? नाही. भूक लागली असेल. जिच्या पतीला भूक लागत नाही त्या पत्नीला तरी कशी भूक लागावी. हे अर्ध शीत देखील तुमच्या त्या भगवंतालाच खायला द्या. तुमच्या त्या मित्राला त्याचंच पोट भरू दे. प्रभूंना नैवेद्य दाखवायचा असेल तर तुझ्या वाटणीचं तुझ्या हाताने अर्पण कर. परंतु श्रद्धा आणि भक्तीसह आता ये. तुमच्या या अतूट भक्तीमध्ये न जाणो काय जादू आहे की तुमचा राग नाही, तुमची दया येऊ लागते. श्री कृष्ण. हे सर्वात्मा, हे विश्वात्मा, शास्त्र सांगतं श्रद्धा आणि भक्तीने अर्पण केलेलं एक पान असेल, एखादं फूल असेल, भले पाण्याचा एक थेंब असेल, तुम्ही त्यानेच संतुष्ट होऊन जाता. त्यामुळे हे देवाधिपती श्रद्धा आणि भक्ती सोबत ही तुच्छ भेट तुमच्या त्या विश्वात्मा रूपाला अर्पण करतो आहोत. याचा स्वीकार करावा, जेणेकरून समस्त विश्वातल्या प्राण्यांचा आत्मा तृप्त होऊन जाईल. हे घ्या, तुमच्या वाटणीचं देखील आलं आहे. पुढे जाऊन तुम्हाला याची किंमत द्यावी लागणार आहे. अहम विश्वात्मने स्वाहा. या घासाने विश्वातले सर्व आत्मे संतुष्ट व्हावेत.
वा, आज प्रथमच भक्ताची थोडीशी सेवा करण्याची संधी मिळाली. प्रभू, अशा संधी रोज तर नाही मिळणार, परंतु पोट तर रोज अन्न मागत असतं. कसा निर्वाह होईल यांचा? भिक्षा मागितल्याने. भिक्षा मागितल्याने? प्रभू, तुमचा भक्त केवळ भिक्षेवरच जीवित राहणार का? हो देवी, कारण तो ब्राह्मण आहे. त्याला भिक्षेवरच संतुष्ट राहायचं आहे. शास्त्र सांगतं, ब्राह्मण ना कोणता व्यापार करू शकतो आणि ना कोणाची सेवा. मग आता काय करायचं? एका ब्राह्मणाचा धर्म आहे या सर्व जगाला विद्या देणं, शिक्षण देणं, राजाला सन्मार्ग दाखवणं, अधिकाऱ्यांना प्रजेची सेवा करायला शिकवणं, जनमानसाला भक्तीचा मार्ग दाखवणं. परंतु या सर्व कामांचा त्याने व्यापार करता कामा नये. स्वतःच्या उदरनिर्वाह करता देखील विद्यादानाची किंमत घेऊ नये. स्वतःचा उदरनिर्वाह ब्राह्मणाने केवळ भिक्षा मागून केला पाहिजे. आणि भिक्षा मागायची देखील एक पद्धत आहे की केवळ 5 घरांतूनच भिक्षा मागावी आणि त्या 5 घरांतून त्याला भिक्षा मिळेल न मिळेल, थोडी मिळेल, बस त्या दिवशी त्यातच त्याने संतुष्ट राहायचं. घरोघरी मागत नाही राहायचं. आणि बघ मग, सुदामा त्याच धर्माचं पालन करतो आहे. भागवती, भिक्षाम देही. श्री कृष्ण, श्री कृष्ण, श्री कृष्ण, श्री कृष्ण, श्री कृष्ण, श्री कृष्ण. भागवती, भिक्षाम देही, भिक्षाम देही. श्री कृष्ण, श्री कृष्ण, श्री कृष्ण, श्री कृष्ण, श्री कृष्ण. भागवती, भिक्षाम देही. श्री कृष्ण, श्री कृष्ण, श्री कृष्ण, श्री कृष्ण, श्री कृष्ण, श्री कृष्ण, श्री कृष्ण. प्रभू, आजच्यासाठी इतकं दिलत. तुमची कृपा आहे. तुम्हाला धन्यवाद. हे बघ रुक्मिणी, एवढ्याशातच मला धन्यवाद देतो आहे. जणू मी काही असीम कृपा केलीये त्याच्यावर. खरं तर हे त्याने त्याच्या कर्माने कमावलेलं प्रारब्ध आहे. मी माझ्या बाजूने त्यात एक दाणा देखील टाकलेला नाही. अशी विनम्रता एखाद्या भक्तामध्येच असू शकते. ते तर भक्तीच आहे. परंतु काय? परंतु एक गोष्ट मला अजूनही समजत नाहीये भगवान, की तुम्ही सर्व शक्तिमान असून सुद्धा तुमच्या भक्ताला जरा देखील सहाय्य करत नाही आहात. कृष्णा